अगदी घरच्या घरी असलेल्या सोप्या साहित्याने हॉटेलसारखी टेस्टी मटर मेथी कशी बनवायची याची रेसिपी आपण आज बघणार आहोत. तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर सर्वात आधी मी इथे मेथी घेतलेली आहे. मेथी जी आहे ती तुम्हाला धुवून घ्यायची आहे आणि तुम्हाला हवं तर चिरूनही घेऊ शकता. तर मेथी जी आहे ती न आपल्याला इथे तेल टाकता थोडीशी अशीच आपल्या कढईमध्ये परतून घ्यायची आहे. तर मेथी जी आहे अशा प्रकारे जर आपण परतली तर त्याचा टेस्ट जो आहे तो आपल्या भाजीमध्ये खूपच छान लागतो. तर 2 मिनटापर्यंत मेथी जी आहे ती आपल्याला स्लो गॅसवरती ते तेल न टाकता परतायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वेगळ्या प्लेटीमध्ये काढून घ्यायची आहे. तर 2 मिनटं झालेली आहेत आणि आता ही मेथी जी आहे ती चांगली परतली गेलेली आहे. आता मी ही वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर मेथीची ही भाजी जी आहे ती आपली खूपच छान टेस्टी होते. अगदी तुम्ही नान आणि भातसोबत ही भाजी जी आहे ती खाऊ शकता. आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि चिरलेला कांदा टाकलेला आहे. तर कांदा जो आहे तो आपला थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. तर 1 मिनटामध्येच आपला कांदा जो आहे तो छान असा परतला जातो. तर आपला कांदा जो आहे तो आपला छान गोल्डन गुलाबी रंगाचा झाला आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला 2-3 चम्मच तेल टाकायचं आहे. त्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. 4 ते 5 कढीपत्त्याची पाने इथे तुम्हाला घ्यायची आहेत. त्यानंतर मी इथे कांद्याची पेस्ट टाकलेली आहे. जी आपण आत्ता कांदा परतून घेतला आहे त्याची जी पेस्ट केली होती आपण ती इथे कांद्याची पेस्ट जी आहे ते 1-2 चमचे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. तर कांदा जो आहे तो आपण ऑलरेडी परतूनच आपण पेस्ट करून घेतलेली आहे, त्यामुळे इथे जास्त परतायची गरज नाही लागत. तर 1 मिनटापर्यंतच आपल्याला कांदा आणि कढीपत्ता जो आहे तो तुम्हाला छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी लसूण आणि अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तर 1 मोठा चम्मच जी आहे ती अद्रक मिरची लसूणची पेस्ट घातलेली आहे. आता आपण याला छान परतून घेणार आहोत. त्यानंतर आपली परतलेली जी मेथी आहे ती इथे आपल्याला घालून घ्यायची आहे. खूपच अप्रतिम ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तर आपल्याला मेथी जी आहे ती छान परतून घ्यायची आहे आपल्या अद्रक मिरची लसूण आणि कांद्याच्या पेस्टमध्ये. तर आता मेथी जी आहे ती आपली थोडीशी परतून झालेली आहे. त्यामध्ये आपण आता उकडलेला मटार टाकायचा आहे. तर मटार जे दाणे जे आहेत ते तुम्हाला ऑलरेडी उकडून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे हे मिश्रण. तर एकदा ही रेसिपी जी आहे मेथी मटरची रेसिपी नक्कीच ट्राय करा. खूपच अप्रतिम होते आणि तुम्हाला दुसरं काही वेगळं टाकण्याची गरज नाही पडत यात. तर आता परतून थोडंसं झालेलं आहे. यातच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. 1 छोटा चम्मच मीठ टाकलेलं आहे मी. तर आता आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला दूध ॲड करायचं आहे. या भाजीमध्ये तुम्हाला दुधाचीच गरज लागणार आहे. पाणी अजिबात इथे नाही टाकायचं आहे, नाहीतर जो थिकनेस आणि जी कन्सिस्टन्सी येते तो येणार नाही. तर आपल्याला इथे 1 ग्लास मी दूध ॲड केलेला आहे आणि आता आपल्याला एक उकळी काढायची आहे या भाजीची. तर 2 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर 2 मिनटानंतर तुम्ही झाकण काढून बघू शकता. यात आता मी कसुरी मेथी जी आहे ती टाकलेली आहे.
कसुरी मेथी जी आहे ती तुम्हाला थोडीशी तव्यावरती भाजून हातावरती चोळून टाकायची आहे. छान फ्लेवर येतो या कसुरी मेथीमुळे या भाजीला. आणि कसुरी मेथी जी आहे ती आपल्याला या भाजीमध्ये टाकायचीच आहे. तर त्यामुळे ही भाजी जी आहे ती खूप मस्त लागते. फ्लेवर जो आहे तो खूपच छान येतो. तर आता आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. यात तुम्हाला एक छोटा चम्मच गरम मसाला पावडर ॲड करायचा आहे, सगळ्यात शेवटी ॲड करायची आहे. आणि अशा प्रकारे आपली ही टेस्टी मेथी मटरची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. यात तुम्ही हवं तर क्रीमसुद्धा टाकू शकता, थोडंसं त्याच्याने थिकनेस जो आहे तो जास्तच वाढतो. तर क्रीम नाही वापरली तरी तो परफेक्ट कन्सिस्टन्सी जी आहे ती तुमच्या भाजीला येऊन जाते. तर या अशा प्रकारे आपली मेथी मटरची टेस्टी हॉटेलसारखी भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. तुम्ही पुरी, नान किंवा भातासोबत ही भाजी खाऊ शकता. भेटूया अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा.